माझा प्रभाग, माझी भूमिका या कार्यक्रमांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, लोककलम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आजच्या या प्रभाग माझी भूमिका या कार्यक्रमामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून इच्छुक उमेदवार महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत, शोएब इनामदार, ते आपल्यासोबत आज आहेत. चला तर त्यांच्याशी आपण आज चर्चा करू. नमस्कार सोहेल सर. नमस्कार, माझं नाव सोहेल अय्यूब इनामदार. सर, आपण अपक्ष म्हणून का निवडणूक लढवत आहात? अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचं कारण म्हणजे मला गेल्या काही वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी शहर जिल्हा सरचिटणीस होतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी माझ्या प्रभाग नंबर 16चं सामान्य नागरिकांचे तळागाळापर्यंतचे जे काही प्रश्न असतील ते ह्या जिल्हा सरचिटणीस पदाच्या माध्यमातून सोडवून दिलेलं आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर जे पण काय असेल ते मी कार्य चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. अपक्ष लढवण्याचं कारण की पक्षाची भूमिका अशी होती की प्रभाग नंबर 16मध्ये आम्हाला उमेदवारी द्यायची नाही आहे. तर प्रभाग नंबर उमेदवारी नाही द्यायची तर ठीक आहे, परंतु मला माझ्या प्रभागाच्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या मागणीसाठी मला अपक्ष उमेदवारी द्यावी लागली. म्हणून मी अपक्ष उमेदवारी लढवायचा निर्णय घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकास कामे झाली की नाही झाली असं तुम्हाला वाटतंय का? प्रभाग नंबर 16 मध्ये विकास कामे कमी आणि भ्रष्टाचार जास्त झालेला आहे असं मला वाटतंय. की याचं कारण एकच आहे की जो कोणी निवडून येतोय, जो कोणी नेता असेल, जो कोणी निवडून आल्यानंतर जो आश्वासन देतो सर्वसामान्य नागरिकांना की मी तुमचं हे काम करीन ते काम करीन, परंतु तो काम तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय हे मला दिसतंय. कारण की आज रस्ते असतील, गटारी असतील, या व्यतिरिक्त दुसरी अन्य काही महापालिकेची कामे असतील, ते प्रत्येक कामामध्ये येणारा निवडणुकीमध्ये नगरसेवक हा स्वतःचा एक कॉन्ट्रॅक्टर देतोय आणि त्याचं त्यामध्ये कमिशन ठरलेलं असतोय. त्याला सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा म्हणून ते काम करायचं नसतं, तर स्वतःची गरज म्हणून ते काम करायचं असतं. आलेला निधी तो 100% तो स्वतःच्या फायद्यासाठी वापरतोय आणि मला कुठं वाटत नाही की कुठलाही नगरसेवक जे काम करतो ते सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी करतो. निवडणूक झाल्यानंतर काय काम करणार सर्वप्रथम तुम्ही? निवडून जर मी आलो तर ज्या लोकांनी मला निवडून आणलं आणि ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्यांच्यासाठी मी सर्वप्रथम सर्वच म्हणजे रस्ते असतील, गटारी असतील, लाईट असेल, या व्यतिरिक्त शिक्षण असेल, ह्या व्यतिरिक्त आपलं आंबेडकर स्टेडियमची जी दशा आज दिसते आपल्याला की तिथं त्या स्टेडियमला सरळ बसण्याची व्यवस्था नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे, ते सर्वप्रथम करीन. या व्यतिरिक्त मच्छी मार्केट असेल, मच्छी मार्केट आज ज्या पद्धतीनं आज तुम्ही बघताय त्याची दशा, जवळपास त्याचं काम निघालंय आणि ते होईल पण काम, त्याच्याबद्दल काय वाद नाही. ह्या व्यतिरिक्त आमची भाजी मंडई आहे, त्या भाजी मंडईच्या विषयामध्ये आम्हाला पुढाकार घेऊन काय करता येईल काय, तो प्रश्न सोडवता येईल काय, याबद्दल विचार करून मी 100% चांगल्या पद्धतीनं काम करून सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या मताचा मोबदला त्यांना देईल. तर हे होते आमचे प्रभाग क्रमांक 16 मधून सोहेल इनामदार. माझा प्रभाग माझी भूमिका या कार्यक्रमामध्ये ते आले होते, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. असेच वेगवेगळे उमेदवारांची आम्ही मुलाखत घेत आहोत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व तुमचे कमेंट्स करा.